या सर्व मुलांना ऑडिशन करता बोलावलं गेलं होतं एका वेब सिरीजच्या, आणि जी मुलं तिथे जमली त्यानंतर या बिल्डिंगचे हॉल बंद करून ठेवलेलं होतं. आणि इनिशियली मग आमच्या ऑफिसरनी त्याच्याशी निगोशिएशन एकीकडे चालू होतं, दुसरीकडे लहान मुलंही होती, त्यांचाही जीव वाचवणं महत्त्वाचं होतं. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत एक चांगली कारवाई करत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक नागरिक यांना सुखरूपपणे यांची सुटका केली. सर, कशी सुटका करण्यात आली? तर आणि मुंबई पोलिसांचं खूप मोठं नाही, मुंबई पोलिसांनी खूप चांगलं आप देख सकते हैं कि जो पुलिस अधिकारी है वो बता रहे हैं. हो सर. या सर्व मुलांना ऑडिशन करता बोलावलं गेलं होतं एका वेब सिरीजच्या, आणि जी मुलं तिथे जमली त्यानंतर या बिल्डिंगचे हॉल बंद करून ठेवलेलं होतं. आणि इनिशियली मग आमच्या ऑफिसरनी त्याच्याशी निगोशिएशन एकीकडे चालू होतं, दुसरीकडे लहान मुलंही होती, त्यांचाही जीव वाचवणं महत्त्वाचं होतं. या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत एक चांगली कारवाई करत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक नागरिक यांना सुखरूपपणे यांची सुटका केली. सर, कशी सुटका करण्यात आली? तर आणि मुंबई पोलिसांचं खूप मोठं नाही. तर आपण बघितलं पोलिसांची पहिली प्रतिक्रिया समोर आलेली. पोलिसांनी कशा पद्धतीने या आरोपीला, या माथेफिरूला ताब्यात घेतलं ते पोलिसांनी सांगितलेलं आहे. या आरोपीने, रोहित आर्यने काही मुलांना ओलीस ठेवलेलं होतं. त्यानंतर जशी माहिती पोलिसांना कळली, पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. त्यामागची काही कारणं जी आहेत ती समोर येत आहेत. स्वखर्चाने 60 ते 70 लाख रुपये खर्च केल्याचं रोहित आर्यनं सांगितलं होतं, आणि निधी न मिळाल्यामुळे आर्य आंदोलन करत होता अशी माहिती सुद्धा सध्या समोर येते. एका खोलीमध्ये मुलांना या डांबून ठेवलेलं होतं. एका चित्रपटाचं शूटिंगसाठी ऑडिशन आहे असं सांगत या सगळ्या मुलांना पवईमध्ये ओलीस ठेवलेलं होतं. नागपूरमध्ये स्वच्छता मोहीम राबवली होती असं माहिती सध्या समोर येते रोहित आर्यकडून, आणि या संदर्भात त्यावेळेला 1 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला होता. मात्र तो निधी त्याला मिळाला नसल्याची माहिती समोर येते. त्यामुळे स्वखर्चाने 60 ते 70 लाख रुपये त्याने खर्च केल्याची माहिती समोर येते. निधी न मिळाल्यामुळे आर्य आंदोलन करत होता, आणि या दरम्यानच पवईमध्ये काही मुलांना ओलीस ठेवण्यात आलं. या खोलीमध्ये काही मुलांना डांबून ठेवण्यात आलेलं होतं. आपण एकीकडे जी दृश्य बघतो तो आरोपी रोहित आर्य आहे. त्याने व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती समोर आणलेली होती, माहिती दिलेली होती, आणि यानंतर पोलिसांनी लगेचच कारवाई केलेली आहे. काही लहान मुलं आणि एक वृद्ध सुद्धा सोबत असल्याचं पोलिसांकडून सध्या माहिती येते. या सगळ्यांचा रेस्क्यू करण्यात आलेला आहे. रोहित आर्य हा प्राध्यापक असल्याची माहिती समोर येते. नागपूरमध्ये स्वच्छता मोहीम राबवली होती स्वखर्चाने, आणि या संदर्भातला निधी न मिळाल्यामुळे आर्य आंदोलन करत होता. रोहित आर्य हा नागपूरच्या शाळेचा प्राध्यापक असल्याची माहिती सध्या समोर येते, आणि नागपूरमध्ये जी स्वच्छता मोहीम राबवली होती त्या संदर्भातला जो निधी आहे तो मंजूर झाला होता. मात्र निधी न मिळाल्याचं रोहित आर्यकडून सांगण्यात आलं होतं, आणि या दरम्यानच या सगळ्या मुलांना ओलीस ठेवून त्याने एक व्हिडिओ प्रदर्शित केला, आणि त्या व्हिडिओमध्ये दिसत होतं की तो माध्यमांना सांगतोय की निधी न मिळाल्यामुळे आंदोलन करत होता. ही माहिती समोर येते, आणि या मुलांना ओलीस ठेवल्यामुळे काही प्रश्न आहेत ते मांडायचे आहेत अशी माहिती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेली होती. एका खोलीमध्ये मुलांना डांबून ठेवण्यात आलेलं होतं. आपण सध्याची 2 दृश्य बघतो. एकीकडे रोहित आर्य आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतो, तर दुसरीकडे ज्या स्टुडिओमध्ये ही सगळी घटना घडलेली आहे त्या मुलांना ओलीस ठेवलेला आहे तो व्हिडिओ सध्या आपल्याला बघायला मिळतोय. रोहित आर्य नेमकं कोण आहे आपण बघूया. रोहित आर्य हा एका शाळेमध्ये प्राध्यापक आहे नागपूरच्या. त्याने स्वखर्चाने 60 ते 70 लाख रुपये खर्च केलेला होता, आणि हा निधी न मिळाल्यामुळे रोहित आर्य हा आंदोलन करत होता. नागपूरच्या शाळेचा प्राध्यापक असल्याची माहिती सध्या समोर येते. या संदर्भातला पोलीस तपास अजून सुरू आहे. जसे जसे नवे खुलासे होतील तशी तशी माहिती समोर येईल. मात्र सध्या या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. 1 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता असं रोहित आर्यकडून सांगण्यात आलं होतं. मात्र स्वखर्चाने 60 ते 70 लाख रुपये खर्च केला, आणि तो निधी न मिळाल्यामुळे काही प्रश्न मांडायचे असा या व्हिडिओमध्ये उल्लेख बघायला मिळतोय. पवईच्या एका स्टुडिओमध्ये काही मुलांना त्याने ओलीस ठेवल्याची माहिती समोर येते. नागपूरमध्ये स्वच्छता मोहीम राबवलेली होती, आणि या संदर्भातला जो निधी आहे तो त्याने स्वखर्चाने काही रक्कम खर्च केली होती. त्यानंतर 1 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला, मात्र हा निधी मिळाला नव्हता अशी त्याची तक्रार होती, आणि या संदर्भात त्याने वारंवार आंदोलन केल्याची सुद्धा माहिती समोर येते.
काही प्रश्न उपस्थित करायचेत असं या व्हिडिओमध्ये उल्लेख बघायला मिळतोय आणि या संदर्भातच काही मुलांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं. दरम्यान या सगळ्यामध्ये पोलिसांनी लगेच कारवाई केलेली आहे. या सगळ्या मुलांना सुखरूप सोडवलेलं आहे आणि या आरोपीला लगेचच पोलिसांनी अटक केलेली आहे. सध्याचे आपण दृश्य बघतो त्या स्टुडिओची दृश्य आहेत ज्यामध्ये शूटिंग सुरू असं सांगत ऑडिशनसाठी मुलांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यानंतर या स्टुडिओमध्ये या सगळ्या मुलांना डांबून ठेवण्यात आलेलं होतं. काही मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर पोलिसांनी लगेच कारवाई केलेली आहे. एका खोलीमध्ये डांबून ठेवल्याची माहिती होती. 15 वर्षाखालील साधारण 20 एक मुलं या खोलीत असल्याची माहिती होती.